सिंदखेड राजा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। अशातच सोनूशी नदीला आलेल्या पुरातून एक शिक्षक मोटरसायकलवर शाळेत जात असताना आलेल्या पुरात ते वाहून जात होते। त्याचवेळी काही तरुणांनी समय सूचकता दाखवत त्यांचा जीव वाचवला। तर या दोन्ही तरुणांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे। जम्मू येथे सिंधू रक्तदान महायात्रेचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। क्या मकसद था आज का विजिट का यहाँ पर आने का एम्स में? आज मला मनापासून आनंद या गोष्टीचा आहे की शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे मित्र चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारानं एक सिंदूर महारक्तदान यात्रा ही जम्मूमध्ये आलेली आहे आणि त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन प्रातिनिधिक माझ्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांच्या हस्ते झालेला आहे। मी सर्वप्रथम एम्स हॉस्पिटलमध्ये तुमच्याशी वार्तालाप करतोय। त्या एम्स हॉस्पिटलचे एम्स मेडिकल कॉलेजचे प्रमुख माझ्यासोबत इथे शक्ती सर उपस्थित आहेत। त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी आम्हाला प्राप्त करून दिली आणि ज्या ज्या पैलवानांनी आज रक्तदान केलंय, जे रक्तवीर आहेत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की शिवसेनेचं नाव जगभरामध्ये या उपक्रमातून नेण्याचा प्रयत्न आमच्या शिवसैनिकांनी केला। देशातली ही महारक्तदान यात्रा ही पहिली अशी महारक्तदान यात्रा आहे ही 60 तास प्रवास करून जम्मूमध्ये आली। उद्या श्रीनगरमध्ये देखील काही मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत रक्तदान करणार आहेत आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतः एकनाथ शिंदे साहेब उद्या रक्तदान करणार आहेत आणि उद्या एम्स हॉस्पिटलच्या सभागृहामध्ये सरांच्याच उपस्थितीमध्ये जे आलेले आपले सगळे महाराष्ट्रातले पैलवान आहेत त्यांच्याशी संवाद माननीय एकनाथ शिंदे साहेब साधणार आहेत आणि आज या ऐतिहासिक क्षणाचं मला साक्षीदार होता आलं याबद्दल मी चंद्रहारचं मनापासून कौतुक करतो। मला इथे पाठवणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांचा देखील आभार मानतो आणि ज्यांनी रक्तदान केलं त्यांचं मनापासून महाराष्ट्राच्या वतीनं सैनिकांसाठी केलेल्या रक्तदानाबद्दल रक्तवीर म्हणून मी अभिनंदन देखील करतो आणि आभार देखील करतो। 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणानिमित्त फ्रेजरपुरा पोलीस स्थानक येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत सामाजिक संस्थांच्या महिलांनी रक्षाबंधन सण साजरा केला। निशांत सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा पद्मा पुरी यांच्यासोबत सहेली जनविकास संस्थेच्या अध्यक्षा नंदा राऊत यांनी हा उपक्रम आयोजित केला। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला सदस्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ओवाळून त्यांना राखी बांधून रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या। नमस्कार। आज रक्षाबंधनाचा उत्सव चांगला दिवस आहे महिलांसाठी, भावांची रक्षा करासाठी महिला आणि मी निशान सेवाभावी संस्थे अध्यक्ष पद्मापुरी आणि फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये समुपदेशन केंद्र चालवते आणि आज आमच्या पोलीस बांधवांना आमची 12 महिने ते आमच्या रक्षण करतात म्हणून आज त्यांच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आज सगळ्या उपस्थित आहोत। मी निशान सेवाभावी संस्थेची अध्यक्ष आणि माझी महिला आणि सहेली बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा नंदाताई राऊत त्यांच्या सहकार्याने आणि आम्ही सगळ्या महिलांनी पोलीस बांधवांना आज राखी बांधून फेजरपुरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि नमस्कार। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमरावती शहरात मोठ्या जल्लोषात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। नेहरू मैदान, राजकमल चौक ते इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। महापुरुषांच्या नामांचे स्मरण करून घोषणा देत शेकडो आदिवासी बांधवांनी आपला जल्लोष व्यक्त केला। शोभायात्रेत आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत अनेकांनी सहभाग घेतला, तर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे फलक
फलक हाती घेत रॅली जल्लोष साजरा करण्यात आला। मात्र याच दिवशी आदिवासी विभागाने सहभाग न घेतल्याने तसेच शासनाच्या वतीने थेट नागपुरात कार्यक्रम आयोजित केल्याने आदिवासी बांधवांनी आदिवासी विभागाचा निषेध व्यक्त केलाय। या तंटे मागून इधर जंगल वाले सब खड़े हो जाओ, आ जाइए ग्रुप मध्ये। आज संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो। त्या निमित्तानं अमरावती शहरामध्ये भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे आदिवासी कृती समितीद्वारे आणि प्रचंड समुदाय या रॅलीमध्ये समाविष्ट झाला। त्यामध्ये सामाजिक पारंपरिक नृत्य, वेशभूषा, पारंपरिक आमचे महापुरुषांची वेशभूषा धारण करून आमचे सर्व आदिवासी मंडळी, आदिवासी युवक हे सामील झाले आणि आदिवासींची रॅली मोठ्या प्रमाणात या अमरावती शहरात निघाली, यशस्वी केली। या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि दरवर्षीप्रमाणे सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही रॅली आयोजन करू। परंतु खंत आम्हाला कधी एका गोष्टीची अशी वाटते का आदिवासी विकास विभागाला जे बजेट आहे त्या बजेटमध्ये आदिवासींच्या बजेटमधून त्यांना पगार मिळतो, आदिवासीच्या बजेटमधून चपराशाला सुद्धा पगार मिळतो, परंतु तेच आदिवासी विकास विभाग आदिवासींचा जागतिक दिवस साजरा करत नाही। ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सर्वच समाज बांधवांच्या वतीने या जागतिक आदिवासी दिनानिमित्त हे सर्व उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम पुढच्या वर्षी आम्ही असाच घेऊ एवढं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। महिलांसाठी राबवलेली लाडकी बहीण योजना ही केवळ योजना नसून राज्यातील बहिणींच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे। ही योजना कधीच बंद होणार नाही असे वक्तव्य पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने सिंदखेड मतदारसंघातील महिला सरपंच आणि विविध संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री रावल यांना राखी बांधून सण साजरा केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील विशेष राख्या पाठवण्यात आल्या। मंत्री रावल यांनी महिलांसाठी लवकरच हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात असल्याचे सांगितले। तसेच महिला लोकप्रतिनिधींना देवदर्शनासाठी विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी जाहीर केले। लाडके भाऊ पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ व महाराष्ट्राचे देवदुर्लभ मुख्यमंत्री देवा भाऊ यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हर घर तिरंगा घर घर तिरंगा संकल्पनेअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। कल्याण डोंबिवलीतील विविध सायकलिस्ट ग्रुपच्या 200हून अधिक सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। तर देशातील जनतेला आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी फिट इंडिया चळवळ ही शासनातर्फे सुरू करण्यात आली। या दोन्ही संकल्पांवर आधारित केडीएमसी विद्युत विभागाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून कल्याण आणि डोंबिवली 2 स्वतंत्र सायकल रॅलींचे आयोजनही करण्यात आले होते। शरद पवार यांनी मंडल यात्रा काढली यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की त्यांनी त्यांची सत्ता गेलेली आहे। आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या ओबीसी आरक्षणासहित घेत आहोत, त्यामुळे त्यांना ओबीसीचा कुठलाही कळवळा नाही आणि काम नसल्यामुळे ही केवळ नौटंकी करत असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। काय सर, शरद पवारांनी मंडल यात्रा काढली, त्यावर तुमचं मत काय? त्यांना यात्रा काढू द्या ना, माझं काय मत असणार आहे? त्यांचा तो प्रत्येकाला आपापली यात्रा काढायचा अधिकार आहे। तर पवार साहेबांनी यात्रा काढली, त्यांचा काही निवडणुकीचा येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहे, तर प्रत्येक पक्षाला आपला अजेंडा आहे ते चालवत असतील आणि त्यांच्या यात्रेबद्दल मी काही योग्य नाही बोलतो। पण मंडल आयोग लागू झाल्यापासून देशात काय बदल झाले? तर मला ते बघावं लागेल। तुम्ही अचानक मला प्रश्न विचारला आहे, मला कुठल्या विषयाची यात्रा काढली आहे, कशासाठी काढली आहे याबद्दल मी थोडा तपासतो आणि मग बोलतोय। म्हणजे ओबीसीसाठी त्यांनी मंडल आयोगाला त्यावेळेस सहकार्य केलं, मंडल आयोग लागू होण्यासाठी। या लोकांना ओबीसी बद्दलचं जे आता उडका आलाय ना, ते उशिरा सुटलेलं शहाणपणा। ओबीसी समाजाकरता कधीही काँग्रेस पार्टीने कुठलीही भूमिका स्वीकारली नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी
या देशात पहिल्यांदा ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. पहिल्यांदा या देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना होते आहे, हे माननीय प्रधानमंत्र्यांनी केलं. 60 वर्ष सत्तेमध्ये हे लोक राहिले, कधी यांनी ओबीसीचा विचार केला नाही, कधीही जातनिहाय गणनेचा विचार जनगणनेचा विचार केला नाही, कधी ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. आता हे नौटंकी करतात आहे. जेव्हा सत्ता यांच्या हातून गेली, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा ओबीसी आरक्षणाची भूमिका. आज बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसीच्या आरक्षणाची केस पेंडिंग होती. मधल्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारने कुठलंही सबमिशन ओबीसी समाजाबद्दल सुप्रीम कोर्टात केलं नाही. माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे याकरता भूमिका स्वीकारली. हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये त्याचं योग्य सबमिशन झालं. आणि म्हणून तुम्ही बघितलं असाल, परवा जो निकाल आला सुप्रीम कोर्टाचा, त्या निकालाचं प्रतिबिंब काय आहे की महाराष्ट्र सरकारने 27% ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे याकरता जी भूमिका सुप्रीम कोर्टात मांडली, त्यावर सुप्रीम कोर्टाने आता निकाल दिला. आणि म्हणून ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहे, यामध्ये ओबीसीला आरक्षण मिळत आहे. हे कधीच महाविकास आघाडीने केलं नाही, हे कधीच काँग्रेसने केलं नाही. त्यामुळं जर ओबीसी आरक्षणाकरता किंवा ओबीसीच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून एखादी यात्रा काढली असेल तर नौटंकी आहे, एवढंच म्हणेल. 21 ऑगस्ट रोजी मुंबई मंत्रालयात जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला देण्याबाबत बैठक होणार असल्याची माहिती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 21 ऑगस्ट रोजी गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुंबईत चर्चेसाठी बोलवले आहे. शहरातील झोपडपट्टी धारकांना PR कार्ड मिळवून देण्यासाठी देखील या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती गोरंट्याल यांनी दिली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जालना शहराच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने बावनकुळे यांना निवेदन देऊन जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 21 ऑगस्ट रोजी याबाबत मंत्रालयात बैठक घेतली असे आश्वासन दिल्याची माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. काल चंद्रशेखर बावनकुळे आपल्या भेटीला आले होते. आपला नवीनच प्रवेश आहे. काय आश्वासन किंवा काही गप्पस्फोट झाले का, काही तुमचं काही गुप्त बैठका काही झाल्यात का? नाही, मी त्यांना विनंती केली की माझ्या घरी आपण चहाला या. माझे जुने मित्र आहे बावनकुळे साहेब, आणि त्याने मान्य केलं आणि आले. मग 2-3 शिष्टमंडळ त्यांना भेटलं. ते एकतर आपले मोरे सरपंच रामनगरचे आणि सुरेश आपले देवमूर्ती सरपंच ग्रामीण विभागाचे 15-20 लोक होते. त्या नांदेड जालना समृद्धीच्या महामार्गावर ज्या जमीन ॲक्वायर झालेली आहे त्यांना योग्य मोबदला भेटत नाही, असा लेखी आम्ही निवेदन दिलं की यांना जसं आपण नागपूर आणि मुंबईच्या लोकांना पण जसं पैसे दिले तसं निवेदन दिलं. मग त्यांनी 21 तारखेला त्याची बैठक ठेवली आणि मला स्वतः म्हणजे कैलास गोरंट्यालच्या नेतृत्वाखाली तुम्ही या आणि त्याला आपण न्याय देण्याचं काम त्यांनी करणार आहे असं त्याने आश्वासन दिलं. दुसरा, आपल्या जालन्यात 47 नोटिफाईड झोपडपट्टी, पण त्यांना PR कार्ड नाही आहे. त्या लोकांना PR कार्ड बद्दल मी स्वतः निवेदन दिलं. अशोक पवार असेल, करण जाधव असेल, बाबू पवार असेल, महावीर ढक्का असेल, श्रवण भुरेवाल असेल, राजस्वामी असेल, अशोक भगत असेल, रमेश गौरक्षक, पूर्ण नगरसेनेत एक डेलिगेशन दिलं आम्ही त्यांना. मग त्यासाठी त्यांनी 21 तारखेला संबंधित अधिकाऱ्याची बैठक त्यांच्या दालनात बोलवलं आहे आणि मला स्वतः ते बैठकीमध्ये राहावं म्हणून त्यांनी मला बोललं आहे. आम्ही सर्व नगरसेवक 21 तारखेला या दोन्ही मीटिंगसाठी, एकतर आपला नांदेड जालना समृद्धी मार्गावर शेतकऱ्यांना पैसे भेटले पाहिजे आणि दुसरा PR कार्ड भेटलं पाहिजे, यासाठी 21 तारखेला बैठक. त्यानंतर अजून काही गुप्त बैठका किंवा अजून काही दुसरं आश्वासन? नाही, गुप्त बैठका वगैरे काय नाही. फक्त आम्ही आमच्या लेवलवर जे निवेदन आले होते लोकांचे ते निवेदन दिलं, त्यांनी स्वतः एन्डॉर्स केले आणि काही 2-4 बोगस PR कार्ड बद्दल तक्रार होती, त्याने त्याच्यावर डायरेक्ट कलेक्टरला शेरा मारला. आज उद्या सुट्टी, सोमवारी आम्ही कलेक्टरला ते पत्र देणार.
निवडणुकीबाबत काही चर्चा? निवडणुकीबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलं की भारतीय जनता पार्टीचा मेयर होईल. जिल्हा परिषद नाही, त्याबद्दल काही चर्चा नाही. जे आपलं क्षेत्र आहे, आपल्या क्षेत्राबद्दल बोलायचं असतात. मी आपल्या क्षेत्राबद्दल बोललो त्यांना. देवाभाऊ लाडकी बहीण या नावाने बुलढाण्याच्या चिखली येथे राज्यातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण महिला संचालक असलेल्या पतसंस्थेच्या रक्षाबंधनच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. केवळ महिला मुलींसाठीच ही पतसंख्या कार्यरत असणार आहे. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड यांच्यासह हजारो लाडक्या बहिणी या प्रसंगी उपस्थित होत्या. देवाभाऊ लाडकी बहीण नागरी पतसंस्था होण्याचा उद्देश काय नाही? आपला बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ मा जिजाऊ साहेबांचा जिल्हा आहे आणि आपल्या या मातृतीर्थ जिल्ह्यामधून देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचं उद्घाटन होत आहे. हा आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही सक्षम करणार आहोत. आमच्या माता भगिनींना जेव्हा कर्जाची आवश्यकता मिळेल तेव्हा बाहेर जे व्याजदर राहील त्या व्याजदराच्या कमी व्याजदरामध्ये आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. 5 वर्षापर्यंतचा आम्ही 1 लाख रुपयाचा विमासुद्धा त्यांचा काढणार आहोत. सोनंसुद्धा या ठिकाणी आम्ही तारण ठेवणार आहोत. आणि ज्या ज्या काही शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या स्कीम्स भविष्यामध्ये येतील त्या प्रत्येक स्कीमला या पतसंस्थेला जोडण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत. लाडकी बहिणींना काय आपली आव्हान आहे? लाडक्या बहिणींना मला एकच आव्हान आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे आपल्या सर्वांचे देवाभाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी पाऊल उचललेलं आहे. आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला एक पाऊल उचलायचं आहे आणि आर्थिकदृष्ट्या आपल्याला साक्षर व्हायचं आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून जे कर्ज आपण आपल्या बचत गटांना देणार आहोत ते कर्ज आपल्याला कुठेतरी उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी टाकून एक चांगला उद्योग आपल्या बचत गटाचा कसा तयार होईल, कसा तो उद्योग नावरूपास येईल त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. ॲक्च्युली ही संकल्पना शासनाने लाडकी बहीण पतसंस्था करण्याची घोषणा केली आणि ही घोषणा केल्यानंतर माझ्याच मतदारसंघातले आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सतीश माकडे पाटील, गणेशजी फेपाळे, योगेशजी राजपूत हे जे आमचे युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की ताई तुमच्या नावाने आम्ही ही पतसंस्था बुलढाणा जिल्ह्यामध्ये रजिस्टर करतो. आणि मला ते थोडंसं क्लिक झालं की ज्या देवाभाऊंनी ही लाडकी बहीण स्कीम आणलेली आहे माझ्यापेक्षा त्याच देवाभाऊंच्या नावाने जर काही पतसंस्था आली तर ते जास्त संयुक्तिक ठरेल आणि त्याच्यातून ही पतसंस्था त्या ठिकाणी आज नावरूपास आलेली आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. बहिणींनी आज चिखलीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नावाने देवाभाऊ कोऑपरेटिव्ह महिलांची जी बँक या ठिकाणी आज उद्घाटन केली आणि या कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून देवाभाऊच्या नावाने जे आज महिलांना सक्षमीकरण करण्याचं एक अभियान सुरू केलं हे एक अभिनंदनीय अभियान आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या आमदार श्वेताताई महलेजींनी हा पुढाकार घेतला आणि त्यांचा मानस आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजीचे सरकार, आमचं सरकार, देवाभाऊचं सरकार जे महिलांना सक्षमीकरण करण्याकरता जे मोठं पाऊल उचलतं आहे त्याला जोड देण्याकरता आमच्या श्वेताताईंनी ही बँकेचं, कोऑपरेटिव्ह बँकेचं, महिला कोऑपरेटिव्ह बँकेचं जाळं सुरू केलं आणि मला विश्वास आहे
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड गावात ग्रामपंचायतीत गंभीर आरोप प्रत्यारोपाचे वाद चिघळले आहेत. उपसरपंच रोशन शिवणकर यांनी सरपंच हर्ष मोदी आणि सदस्यांवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर सरपंच आणि सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन केले. मात्र न्याय न मिळाल्याचा आरोप करत रोशन शिवणकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. न्याय मिळेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रकारामुळे गावातील वातावरण चिघळले असून प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला आहे. नेमकं आपल्या दोन मुद्द्यावरती आपला आजच्या उपोषण सुरू झालेला आहे. एक आहे की शासकीय जागेवरती सरपंच यांच्या पत्नी यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि दुसरा आहे की ग्रामपंचायतमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. या दोन्ही मुद्द्यांवरती आम्ही सरपंचांना आमने सामने येऊन चर्चा करण्याची विनंती केली. ते कुठेही तयार झालेले नाहीत. वरून त्यांनी आमच्यावरती जे खोटे आरोप केलेले आहेत ते चौकशी अंती त्यांचा जो काही म्हणजे भ्रष्टाचाराची पोलखोल होणार आहे. परंतु चौकशीपासून कुठेतरी पळण्याकरिता राजकीय दबाव टाकून चौकशी थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे आम्हाला न्याय मिळण्याकरिता आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे. किती लोक उपोषणासाठी बसले आहेत आपल्यासोबत? सुरुवातीला 2 दिवस मी एकटा बेमुद्दत आमरण उपोषणाकरिता बसलेला आहो. सोमवारपासून आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते साखळी उपोषणाद्वारे म्हणजे माझ्या बेमुद्दत उपोषणाला पाठिंबा देणार आहेत. जर 2 दिवसात आणखी जर शासनानं कुठलीही कारवाई केली नाही तर जनतेच्या मार्फत आणखी ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यात येणार आहे. उपसरपंचाने केलेले सर्व आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभावनेने लावलेले आरोप आहेत. मी भारतात पहिला व्यक्ती होता जो 5 वर्षाचे 5 उपसरपंच बनवण्याचा संकल्प केला होता. 2 वर्ष आमचे पॅनलचे सरपंच उपसरपंच झाले. त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला. कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला. त्याच्यावर मानहानीचा दावा केला. आपण त्याच्या विरोधात 2 वेळा मानहानीचा दावा केलेला आहे. एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल आणि याच्यापूर्वी पण त्याला GSTच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या त्यावर दावा ठोकलेला आहे. त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल राहणार? 100% तुमच्या माध्यमातून सोंदडच्या जनतेला आव्हान आहे. आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे. कारण की लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर अशा गोष्टी घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे.